सत्तेतून पायउतार होऊन 2 वर्ष उलटूनही आघाडी सरकारचं नाव घोटाळ्यांनीच चर्चेत राहत आहे। 2001 ते 2009 या काळात राज्यात अब्जावधींचा ऑनलाईन घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट माजी IAS अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केलाय। या आरोपांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे जयंत पाटील, लॉटरी संचालनालयाच्या तत्कालीन आयुक्त कविता गुप्ता आणि अनेक अधिकारी आहेत। महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन CIDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी अंती हा गैरव्यवहार उजेडात आणला। मात्र तो चौकशी अहवाल दाबून जयंत पाटील यांनी घोटाळेबाजांना अभय दिल्याचा आरोपही केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण गैरव्यवहारात दरवर्षी 25 ते 30 हजार कोटींचा फटका सरकारी तिजोरीला बसलाय। म्हणजेच 9 वर्षात हा आकडा तब्बल 300 हजार कोटींपर्यंत जाऊन पोहोचतो। या संपूर्ण आरोपांमध्ये लॉटरी संबंधी केंद्रानं घालून दिलेल्या निकषांचं उल्लंघन करणं, एकाच कंपनीला ऑनलाईन लॉटरी चालवण्याचा ठेका देणं असे अनेक आरोप आहेत। या संदर्भात आम्ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। त्यानंतर आम्ही त्यांना ईमेलही केले, मात्र त्यांचा रिप्लाय मिळालेला नाही। त्याशिवाय तत्कालीन लॉटरी विभागाच्या आयुक्त कविता गुप्ता यांच्याशीही आमचा संपर्क होऊ शकलेला नाहीये। दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांनी दिले होते, पण गोपनीयतेच्या सबबीखाली हा अहवाल दडपून टाकल्याचा आरोप होतोय। आता माहितीच्या अधिकारात समोर आलेल्या अहवालामध्ये नक्की काय ठपका ठेवण्यात आलाय आपण पाहूयात। कायद्याचं उल्लंघन करून लॉटरी संचालनालयातल्या अधिकाऱ्यांनी लॉटरीच्या चालकास फायदा दिला। सरकारला दरवर्षी मिळणारा 25,000 कोटींचा महसूल अवघ्या काही कोटींवर आला आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं। 2001 ते 2009 मध्ये ऑनलाईन लॉटरीसाठी निविदा मागवताना एकाच अर्जदाराला प्राधान्य दिल्याचा आरोपही केला गेलाय। चेन्नईतल्या मे मार्टिन लॉटरी एजन्सीला ऑनलाईन लॉटरीचं कंत्राट दिलं गेलं। यासोबतच 2 अंकी लॉटरी आहे असे सांगून प्रत्यक्षात 1 अंकी लॉटरी सुरू करून लॉटरी कायद्याचा भंग केल्याचा दावा देखील केला जातोय। लॉटरीचं अब्जावधींचं उत्पन्न राज्याच्या तिजोरीत जाण्याऐवजी मार्टिन कंपनीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप केलाय। दिवसात एकापेक्षा जास्त सोडत काढण्याचं बंधन असताना दर 15 मिनिटाला एक सोडत काढून नियमांचा भंग करण्यात आला। नियमाप्रमाणे सोडतीचा सर्व्हर हा राज्यात असणं बंधनकारक असताना मार्टिन कंपनीचा सर्व्हर हा चेन्नईत होता। चेन्नईतून कमी तिकिटांची विक्री झालेल्या क्रमांकावरची लॉटरी घोषित करत असल्याचा ठपका देखील ठेवला गेलाय। या प्रकरणी पोलिसांनी अहवाल सादर केला, पण तत्कालीन सरकारनं गोपनीयतेच्या सबबीखाली तो दडपून टाकल्याचा दावा करण्यात आलाय। तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या आशीर्वादानंच हा घोटाळा झाला आणि तो दाबल्याचाही आरोप होतोय। ज्यांनी या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला ते माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी नेमके काय गौप्यस्फोट केलेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयूर परीख यांनी। काँग्रेस NCP युती काळ दरम्यान 2001 ते 2008 पर्यंत महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन लॉटरीमध्ये मोठा घोळ झालेला आहे आणि ज्याच्यामुळे राज्य शासनाला हजारो कोटी रुपयाचा नुकसान झालेला आहे असा दावा करतायत आनंद कुलकर्णी, भारतीय प्रशासनिक सेवेचे पूर्व वरिष्ठ कर्मचारी। नेमकी काय आरोप आहे आपला? सर्वप्रथम मयूरजी, ह्या विषयाकडे जाताना सर्वात आधी आपल्याला बघावं लागेल की शासन म्हणजे काय। लॉटरी हा जो विषय आहे त्याचं नियंत्रण फायनान्स डिपार्टमेंट अर्थात वित्त विभागामार्फत केलं जातं आणि ॲक्टमध्ये असं लिहिलं आहे की महाराष्ट्र स्टेट लॉटरी बोर्ड हे त्याचं सर्व नियंत्रण करेल। हे लॉटरी बोर्ड म्हणजे काय? लॉटरी बोर्डचे एकूण 8-9 सदस्य आहेत। चेअरमन ह्या लॉटरी बोर्डचे असतात मिनिस्टर फायनान्स आणि त्याच्यामध्ये बघ वित्त सचिव असतात, गृह सचिव असतात, ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस लॉ अँड ऑर्डर असतात आणि ह्याचे मेंबर सेक्रेटरी हे डायरेक्टर किंवा कमिशनर लॉटरीज हे असतात। सो हा एक मुद्दा झाला। आता लॉटरी बोर्डाचं काम काय? लॉटरी बोर्डाचं काम आहे की केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र राज्य शासनाने लॉटरी संचालनासाठी जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम योग्य तऱ्हे त्यांचं पालन होतं का नाही हे बघणं। त्या उलट ह्या लॉटरी बोर्डाने 2001 ते 2009 या काळामध्ये जाणून बुजून डॉक्युमेंट सहित ह्या नियमांची पायमल्ली केलेली आहे। पहिला नियम असा आहे की 1 डिजिट लॉटरी ही चालवू नये। 2 डिजिट आहे
आता एका पत्रामध्ये 2005 साली 19/12/2005 साली कविता गुप्तांनी हे पत्र लिहिलेलं आहे तत्कालीन बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षक श्री कृष्ण प्रकाशांना. त्याच्यात ती मान्य करते की महाराष्ट्र शासनाने मार्टिन लॉटरी एजन्सीजची नेमणूक केलेली आहे 2 अंकी 2 डिजिट लॉटरी चालवण्यासाठी. हे ते पत्र आहे. हे कविता गुप्ताची त्याच्यावर सही आहे. आता हे पत्र 2005 सालचं आहे. 2001 साली केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या अंडर सेक्रेटरीनी श्री रमेश कुमार यांनी कविता गुप्ताला लेखी पत्र पाठवलेलं आहे. त्याचा आशय असा आहे की 1 अंकी लॉटरी हे तर इल्लिगल आहेच, पण 2 अंकी लॉटरी चालवणं सुद्धा बेकायदेशीर आहे. कारण 2 अंकी लॉटरी हे इम्प्लिमेंट असं होतं करताना हे शेवटी एकच डिजिट होतं. ते आपण आता पुढच्या ह्या मुलाखतीच्या ओघामध्ये हे सांगतो. आणि हे पत्र 2001 साली यांनी पाठवलेलं आहे ह्याला. हे पत्र आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं की 2 अंकी लॉटरी अमाऊंट्स टू फ्रॉड. 2 अंकी लॉटरी अमाऊंट्स टू फ्रॉड म्हणजे हे फ्रॉड आहे. हे पत्र 2001 साली कविता गुप्ताला मिळालं आणि तरी 7 वर्ष केवळ यांनी ऑनलाईन तर लॉटरी 2 अंकी चालवलीच, शिवाय लेखी स्वतःच्या सहीनी मान्य केलेलं आहे. हा एक पहिला. आता अनेक पोलिसांनी ह्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले की हे व्हायोलेशन्स झाले म्हणून. त्याच्यातली फक्त 2 जजमेंट मी आपल्याला सांगतो थोडक्यात. एक जजमेंट आहे हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जळगाव जामोद, त्याचं 1/11/6चं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, हे ते जजमेंट आहे. त्याच्यात ते जज असं म्हणतात कविता गुप्ता यांच्या विरुद्ध 420, 468, 421, 109 या IPCच्या आणि लॉटरी ॲक्टच्या व्हेरियस कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे. पण आम्ही हा खटला चालवू शकत नाही, कारण की पोलीस असं म्हणतात, इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर, अन्वेषण अधिकारी म्हणतो, IO इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, त्यांनी असं लेखी दिलं आहे की खटला चालवायला पूर्व परवानगी शासनाने दिली नाही, म्हणून आम्ही हा खटला चालवू शकत नाही. एक दुसरी याच्या अशीच एक केस आहे, डिस्ट्रिक्ट जज नांदेड यांनी दिलेली आहे. ही त्याच सुमाराची आहे ही ऑर्डर जी आहे ती. आणि त्याच्यात ते हेच म्हणतात की हे उघड आहे की डायरेक्टर ऑफ लॉटरीजनी जे सुपरविजन म्हणजे जो कंट्रोल ठेवायला, नियंत्रण ठेवायला पाहिजे होता तो ठेवलेला नाही. आणि ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. म्हणजे नेमकी कोणकोणते कंट्रोल, कारण हा 2 डिजिट एक मुद्दा आहे, त्याशिवाय काय त्रुटी आहे? त्या त्रुटी आता हे जजमेंट झाल्यावर बाकीच्या त्रुटी आपण एक आता मी आपल्याला सांगणार आहे कुठल्या त्रुटी आहेत. हे दुर्दैवी आहे की डायरेक्टर ऑफ लॉटरीजनी ह्याच्यावर नियंत्रण ठेवलेलं नाही आणि हे जाणून बुजून झालं आहे का नाही याची आम्हाला कल्पना नाही. आणि म्हणून शासनाने ह्याची सखोल चौकशी करावी. आता बुलढाणा आणि नांदेड ह्या जजेसनी इतकं क्लिअर लिहून सुद्धा याची कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही. पण पोलिसांमध्ये काही अधिकारी होते जे कर्तव्य दक्ष होते आणि त्यांनी एक ते सुरू केलं. त्याच्यापैकी एक श्री कृष्ण प्रकाश जे नांदेडला होते, त्यांनी नांदेडला सुरुवात केली असिस्टंट सुप्रिंट ऑफ पोलीस असताना, आणि मग बुलढाणा त्यांची बदली झाल्यावर त्यांनी ते कंटिन्यू केलं. आणि त्यांनी तिथं त्यांचं एक ॲफिडेव्हिट आहे हायकोर्टामध्ये, ते मी आता तेवढं डिटेलमध्ये जात नाही. त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलं की कशी त्यांनी आपले पोलीसची माणसं डिकॉय म्हणून पाठवली, त्यांनी ती तिकीटं विकत घेतली आणि कसा भ्रष्टाचार झाला हे त्यांचं 40 पानाचं ॲफिडेव्हिट आहे. त्याची कॉपी मी आपल्याला देतो. त्यांनी त्याच्यात प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की हा भ्रष्टाचार झालेला आहे. आता मग अर्थातच हा विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला, सभागृहातसुद्धा त्याची चर्चा झाली आणि म्हणून शासनाने CID क्राईम आपलं हे जे गुन्हा अन्वेषण विभाग आहे पुण्याला, त्याला ही चौकशी करायला सांगितलं. अकॉर्डिंगली 2 नोव्हेंबर 2007 रोजी श्री SPS यादव, शिवप्रताप सिंग यादव, ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस CID क्राईम, ह्यांनी एक 15 पानाचा रिपोर्ट शासनाला पाठवला. आता आपला प्रश्न की नेमके कुठल्या नियमांचं उल्लंघन झालं. ते म्हणतात की याचं जे प्रिंटिंग आधी आपली तिकीट प्रिंट व्हायची तेव्हा उघडच आहे मयूरजी, कुठल्याही राज्य जेव्हा हे चालवतं तेव्हा त्याची प्रिंटिंग प्रेस ही शक्यतो गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस असावे. उद्या तुम्ही नोटा छापायला प्रायव्हेट प्रिंटिंगला देणार आहात का? नाशिकची आपली प्रेस आहे ना, तर लॉटरीची. बरं, समजा ते काही कारणाने शक्य नसलं
तर निदान ती प्रिंटिंग प्रेस राज्यात स्थित असावी, हा कायदा आहे. दी हेडक्वार्टर ऑफ द प्रिंटिंग प्रेस मस्ट बी इन द स्टेट. आणि वित्त विभागाने माहितीच्या अधिकारात आम्हाला माहिती दिलेली आहे की ही प्रिंटिंग प्रेस बंगलोर येथे होती. हा व्हायोलेशन की सर्व्हर बाहेर होता, प्रिंटिंग प्रेस बाहेर होती, नेमकी एकमेव व्यक्तींना देण्यात आलं, त्याच्यामुळे शासनाला कशा प्रकारे नुकसान झाला? बरोबर आहे. आता SPS यादव म्हणतात की हे अधिकार शासनाला आहेत, हे संबंधितांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे आणि हे चुकीचं आहे. आता तुमचा प्रश्न बरोबर आहे की नेमकं कसं आहे. आता मी समजावून सांगतो. सर्व्हर त्याचं चेन्नईमध्ये, प्रिंटिंग प्रेस बाहेर आहे, त्यामुळे शासनाचा त्याच्यावर कंट्रोल नाही. मी सांगितल्याप्रमाणे काही जबाबदार आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना असं आढळलं की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकाच कुटुंबाला एकाच दिवशी 5-5 बक्षिसं लागली. आता बक्षीस आपण जे देतो ते व्यक्तीला देतो. ब क देशमुख, सदानंद आत्माराम सावंत, प्रभाकर भिकाजी देशमुख वगैरे. ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशनवर असं केलं की हजारो बक्षिसं ही मार्टिन लॉटरी एजन्सीजला लागली. आता मार्टिन लॉटरीज त्याचे अभिकर्ते आणि त्या मार्टिन लॉटरीलाच बक्षिसं लागली. म्हणजे काय झालेलं आहे, आणि मी जो आत्ता हा आरोप करतोय त्याच्याकडे माझ्याकडे पुरावा आहे की हजारो कोटींचा काळा पैसा हा पांढरा केला गेला. कसा? माझ्याकडे लिस्ट आहे जवळजवळ 100 लोकांची की जे ड्युबियस ट्रान्झॅक्शन्स आहेत. त्याच्यापैकी 2 व्यक्तींशी मी बोललो आहे आणि त्यांनी कबूल केलं आहे की आम्हाला व्हाईट मनीची गरज होती, म्हणून आम्ही काय केलं की असे हे एजंट्स फिरत असतात. हे उल्हासनगरची केस आहे. उल्हासनगरमध्ये मार्टिनचीच माणसं ही भूपतकर आणि किशनराम का किशनचंद. आता म्हणून मी म्हणतो की हे माझ्याकडे आज पोलीस मशिनरी नाही, आय एम अ रिटायर्ड ऑफिसर, तरी पण मी ही माहिती काढली तर ऑफिशियली याची चौकशी केली तर हे सगळं बाहेर येईल. हे एजंट फिरत होते. हे एजंट अबकळकडे जायचे उल्हासनगरला. त्याला एक तिकीट द्यायचे. तो माणूस त्याने तिकीट हे विकत घेतलंच नव्हतं. हे तिकीट घ्यायचे, त्याचे सगळे रेकॉर्ड घ्यायचे, त्याचं काय ड्रायव्हिंग लायसन्स असेल, हे असेल, ते असेल, आणि 1 लाखाच्या बक्षीसाठी त्याला 66,000चा चेक व्हाईटमध्ये द्यायचे. मग असं तू का केलं? नाही, मला त्यावेळेला व्हाईटच्या पैशाची गरज होती. सो अशी ही 2 व्यक्ती, माझ्याकडे आज कुठलीही ऑफिशियल यंत्रणा नसताना जर मी काढू शकतो, अर्थात हे अनऑफिशियली मी काढलेलं आहे. 34 वर्ष IASमध्ये राहिल्यावर तेवढे तर पोलिसांमध्ये आपले कॉन्टॅक्ट्स आहेत, पण ही जर मी माहिती मी काढू शकतो तर शासनाने हे सर्व प्रकरण अँटी करप्शन ब्युरोला दिल्यास ही सगळीच्या सगळी माहिती बाहेर येईल. ह्या असा नुकसान झालं. आणि दुसरं सेल्स टॅक्स ऑनलाईनचं रेकॉर्ड कुठंच नाही आहे, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. माहितीच्या अधिकारात सर्व्हर चेन्नईमध्ये होता, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. सर्व्हरवर शासनाचं कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट नियंत्रण नव्हतं, हे माहितीच्या अधिकारात कसो पवार अंडर सेक्रेटरी यांनी कबूल केलेलं आहे. सो कंट्रोल नसल्यामुळे मी काहीही मॅनिप्युलेशन करू शकतो. सर्व्हर आज चेन्नईला माझ्या ताब्यात आहे. त्यांनी म्हटलं ना, कृष्ण प्रकाशनी ॲफिडेव्हिट जे हायकोर्टात दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे, त्यांनी ही चौकशी केली म्हणजे की सर्व्हर चेन्नईमधनं आम्हाला डिस्ट्रीब्युटरला ही माहिती यायची, ह्या तिकिटांना बक्षिसं लागली. अरे पुरावा काय? पुरावा कायच नाही. चेन्नईवरच्या सर्व्हरवर नियंत्रण कोणाचं? फक्त मार्टिनचं. मार्टिन कोण? एकमेव एजंट. मार्टिनचे आणि श्री जयंत पाटील यांचे नेमके संबंध काय, याची चौकशी झाली पाहिजे. पूर्ण विषयामध्ये जयंत पाटील यांचं इन्व्हॉल्वमेंट कसं? लॉटरी मंडळाचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. हे सर्व जे नियम केले किंवा नियम बदलले, सर्वप्रथम तुम्ही पेपर लॉटरी बंद करून ऑनलाईन लॉटरी आणली. ऑनलाईन लॉटरी 2 डिजिट केंद्र शासनाने प्रतिबंध घातलेला असून 2001 साली केंद्र शासनाने दिलं 2 अंकी लॉटरी चालवू नका. अंडर सेक्रेटरी होम मिनिस्ट्री म्हणजे केंद्र शासन म्हणतं की त्यांनी त्या पत्रात समजावून सांगितलंय की हाऊ 2 डिजिट लॉटरीज ॲक्च्युली अमाऊंट्स टू 1 डिजिट लॉटरी, आणि 1 डिजिट लॉटरी हा सर्रास मटकान जुगार आहे, हे सर्व मानतात. श्री जयंत पाटील मानत असतील. पण हे पत्र असून सुद्धा, आणि ते असं म्हणू शकत नाही हे पत्र मला दाखवलंच गेलं नाही. तुम्ही तुमच्या डायरेक्टरला बाय नेम, कविता गुप्ताला बाय नेम हे पत्र पाठवलं 2001 साली. मग तुम्ही त्या मंडळाचे अध्यक्ष आहात ना, मग अध्यक्ष म्हणून तुमचं कर्तव्य नाही का? हे कविता गुप्ता यांचा इन्व्हॉल्वमेंट ऑनलाईन लॉटरीमध्ये किती वर्षपर्यंत होतं?
ते 6 ते 7 वर्ष त्या डायरेक्टर, त्याच्यानंतर कमिशनर होत्या आणि त्याच्यानंतर मंत्रालयात त्यांना हेच डायरेक्टर ऑफ लॉटरीज कंट्रोल करण्याला सेक्रेटरी, त्याला सेक्रेटरी अकाउंट्स ट्रेझरी म्हणतो, म्हणजे 7 ते 8 वर्ष ह्या एकाच पदावर होते ते. सो कविता गुप्ता आणि श्री जयंत पाटील ह्या दोघांनी मिळून हा घोळ केलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्याला हे माझे प्रूफ आहे. या पुरावे आणि या आरोपांवर आता आपण काय करणार? नेमकी कोर्टात जाणार किंवा आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार किंवा ACB कडे जाणार, काय करणार? नाही, मी हे सगळे पुरावे अटॅच करून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिणार आहे की ह्याची सखोल चौकशी अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातर्फे करण्यात यावी. एक मुद्दा असा आहे की आपण भारतीय प्रशासनिक सेवेत असताना आपण हा मुद्दा जो आहे तो लोकांच्या निदर्शनास आणला असता तर जास्त त्यांचा फायदा लोकांना मिळालेला असता असं आपल्याला नाही वाटत? हे म्हणणं आपलं बरोबर आहे की ह्या मुद्द्यावर मी आलोच कसा, की हा आहे 2001 ते 2008 किंवा 2009 पर्यंत आणि आता मी 2016 करतो. एक तर पहिलं असं आहे की शासनामध्ये विविध पदांवर काम करत असताना वित्त विभाग, ज्याला आपण फायनान्स डिपार्टमेंट म्हणतो, तिथे मी कधीही काम केलं नाही. दुसरं हे मला माहीत नव्हतं. 7 एप्रिल ह्या वर्षी 2016 रोजी श्री जयंत पाटील यांनी माझ्यावर काही आरोप केले आणि ते आरोपांची होते करत असताना ते आरोप केल्यानंतर हे मीडियाने पब्लिश केलं. त्या 2 लोकांनी, त्याची नावं आत्ता सांगणं बरोबर आहे, ती ACBला देईन. 2 लोक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की साहेब, ज्या जयंत पाटलांनी तुमच्यावर आरोप केले आहेत त्यांचं हे सगळं बघा. आणि मग मी अभ्यास केला साधारणपणे कॅमेरा आपण ते करतो की 2 ते 2.5 हजार डॉक्युमेंट्स मी तपासते गेल्या 2 महिन्यात आणि त्याच्यातनं मी हे सगळं केलं आहे. त्यामुळे हे आज मी करतो आहे, हे गेल्या 2 महिन्यात जी मला माहिती मिळाली आहे ती मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणतो आहे की कसे गोरगरिबांचे कोट्यावधी रुपये, आणि या कृष्णप्रकाशनी आणि इतर ह्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की लोकांनी, आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणतो, त्यांनी त्याचा जाब घेतलेला आहे. अनेक तरुणांचा ज्यांनी विष घेतलं पण जे वाचले की ह्याच्यामुळे कर्जबाजारी झालो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यापेक्षा हे भयानक मोठं प्रकरण आहे. तेलगीपेक्षा ह्याचा जो आवाका आहे तो जास्त मोठा आहे. असं हा गोरगरिबांच्या पैशाची लुबाडणूक करून भ्रष्टाचाराने श्री जयंत पाटील आणि कविता गुप्ता यांनी हा पैसा कमवला हे मला गेल्या 2 महिन्यात कळलं. म्हणजे इट वॉज क्लिअर कट अ रिॲक्शन. म्हणजे श्री जयंत पाटील ते माझ्याविरुद्ध बोलले, हे बाहेर केलं, पण ते अधिकाऱ्यांनी माझ्याकडे दिलं. माझ्या ताब्यात हे सगळे कागद असायचं काहीच कारण नाही. खूप खूप धन्यवाद आनंद कुलकर्णीजी, ज्यांचं म्हणणं आहे की जयंत पाटील हे सूत्रधार आहे ऑनलाईन लॉटरीचा घोडचा मागे आणि त्याच्यामुळे शासनाला बराचपैकी नुकसान झालेलं आहे. आता ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आणि या पूर्ण विषयावर सखोल चौकशी मागणार. मयूर परीख, ABP माझा, मुंबई. तेव्हा ऑनलाईन लॉटरीतून अब्जावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप आनंद कुलकर्णी यांनी केलेला आहे. माजी उच्चाधिकाऱ्याच्या या गौप्यस्फोटानं मोठी खळबळ माजलेली आहे. साधारणपणे वर्षाला 25 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा, 25,000 कोटींचा घोटाळा दर वर्षाला झाल्याचा आरोप जयंत पाटील यांच्यामुळे झाल्याचा आरोप आनंद कुलकर्णी यांनी केलेला आहे. आणि वर्षाला साधारणपणे 25,000 कोटींचं नुकसान झालं आहे असा दावा करत आहेत आनंद कुलकर्णी. 10 वर्षात 300,000 कोटींचा फटका बसतोय असा देखील दावा आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. आणि या संदर्भात आम्ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये. त्यानंतर आम्ही त्यांना ईमेलही केले, मात्र त्यांचा रिप्लाय मिळालेला नाही. त्याशिवाय तत्कालीन लॉटरी विभागाच्या आयुक्त कविता गुप्ता यांच्याशीही आमचा संपर्क होऊ शकलेला नाही.